नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कलेला वयाची मर्यादा नसते असं का म्हणतात याविषयी बोललो होतो। आतापर्यंतच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या आयुष्यात कला ही किती महत्त्वाची आहे याविषयी बोललो होतो। त्याचबरोबर कोणतीही कला ही तुम्ही तुमच्या कुठल्याही वयात शिकू शकता याही बद्दल आपण बोललो होतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला चित्रकला हा विषय घेतलेला आहे। त्यामुळे चित्रकला सुरू करण्यासाठी नेमकं कुठलं साहित्य लागतं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेला असतो। आपण एखादा चित्रकलेचा जेव्हा क्लास लावतो तर तेव्हा पण आपण त्या शिक्षकांना विचारतो, गुरूंना विचारतो की माझ्याकडे नेमकं कुठलं साहित्य असणं गरजेचं आहे। चित्रकलेचं साहित्य हे प्रत्येक वयानुसार खरं तर बदलत जातं। म्हणजे जे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांच्यासाठी सांगते की पुण्यामध्ये आमचं कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे। त्यामुळे आमच्याकडे पण जे चित्रकलेला शिकायला येणारी जी लोक आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही विद्यार्थ्याचं वय विचारतो आणि त्यानुसार चित्रकलेचं साहित्य सांगतो। सगळ्याच वयोगटात चित्रकलेचं साहित्य जे गरजेचं आहे ते आपण बघूयात। अर्थात सगळ्यात पहिल्यांदा पेन्सिलचे प्रकार हे खूप वेगवेगळे आहेत, पण आपण आता बेसिक साहित्य बघतोय। त्यामुळे आधी पेन्सिल लागणार आहे, त्यानंतर खोड रबर म्हणजेच इरेझर, त्याच्यानंतर शार्पनर, त्यानंतर स्केल, त्यानंतर ब्लॅक स्केच पेन। हा ब्लॅक स्केच पेन मात्र आपण आवर्जून स्पेशली लहान वयोगटातल्या मुलांना आणायला सांगतो, कारण की चित्र काढून झाल्यानंतर त्याला आपण आउटलाईन करायला सांगतो। तुम्ही वयाने मोठे असाल पण तुम्हाला ड्रॉइंगची आवड असेल आणि अगदी बेसिक पासून ड्रॉइंग सुरू करणार असाल तर तुम्ही देखील तुम्ही काढलेल्या चित्राला तुम्ही आउटलाईन केली ब्लॅक स्केच पेन वापरून तरी चालणार आहे। त्याच्यानंतर राउंडर। आता राउंडर खास करून अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये अगदी गरज पडली तर वापरायचा, नाहीतर आम्ही शक्यतो सांगतो की फ्री हँड सर्कल जेवढा म्हणून आपल्याला काढता येईल तेवढा काढण्याचा प्रयत्न करायचा, कारण की एकदा राउंडर वापरायची सवय लागली की आपण कायमच सर्कल काढताना किंवा कुठलाही सर्क्युलर शेप काढताना आपण राउंडरचा वापर करतो। पण सुरुवातीला प्रॅक्टिससाठी म्हणून राउंडर तुम्ही अगदीच वापरू शकता। त्यानंतर आपण आता ड्रॉइंग बुक बद्दल बोलूया। कुठलीही A4 साईजची ड्रॉइंग बुक। आता नेहमीच आपल्याला ड्रॉइंग बुक मिळतेच किंवा कंपल्सरी ड्रॉइंग बुक वापरलीच पाहिजे असा कुठलाही नियम नाहीये। तुम्ही A4 साईजचे असे सुट्टे पेपर देखील वापरू शकता, जेणेकरून तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल आणि नव्याने चित्रकला सुरू केली असेल तुम्ही शिकायला तर जेवढे म्हणून तुम्ही असे रफ पेपर्स वापराल तेवढं पेन्सिलनी तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर ते रफ करून पुन्हा एकदा तुम्ही हाच पेपर परत यूज करू शकता। आता त्याच्यामध्ये सुद्धा पेपरच्या खूप वेगवेगळ्या साइजेस आहेत, म्हणजे थोडासा मोठा साईजचा पेपर आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइल पेस्टल्स, कारण चित्र काढून झाल्यानंतर कलर करण्यासाठी म्हणून ऑइल पेस्टल्स आपण वापरणार आहोत। ऑइल पेस्टल वापरण्याचं कारण असं आहे की तेली रंग जे मिळतात म्हणजे क्रेयॉन्स जे मिळतात तर ते कलर्स वापरून जेव्हा आपण कलर करतो तेव्हा थोड्या वेळानंतर हात आपला दुखायला लागतो, कारण की त्याच्यामध्ये कलरिंग करताना जोर जास्त लागतो, प्लेन कलर नीट होत नाही। म्हणून तुम्ही ऑइल पेस्टल्स वापरा, कारण की ऑइल पेस्टल मध्ये मर्जिंग खूप छान होतं आणि प्लेन कलर म्हणजे जसं आपण अगदी पेंटिंग करावं तसा कलर खूप छान बसतो कुठल्याही चित्राला। हे जे सगळं साहित्य आहे ते मी आता म्हणले तसं शक्यतो लहान वयोगटातल्या मुलांना आपण सुरुवातीला आणायला सांगत असतो, म्हणजे आमच्या कलातीर्थ विद्यालयामध्ये देखील। आणि तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना जर चित्रकलेची आवड असेल तर सुरुवातीला हे बेसिक साहित्य तुम्ही आणलं तरी चालणार आहे। तुम्ही 50 शेडचे सुद्धा कलर्स वापरू शकता। म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला जास्त रंग एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्ही जास्त शेड्सचे कलर्स आणा, त्याच्यामध्ये कुठलंही बंधन नाहीये। आता हे आपण साधारण वयवर्ष 5 ते 10 या वयोगटातलं साहित्य आपण बघितलं। आणि तुम्ही वयाने मोठे जरी असलात पण तुम्हाला ड्रॉइंग विषयी कुतूहल वाटत असेल आणि तुम्हाला ड्रॉइंग अगदी बेसिक पासून शिकायचं असेल तरी सुद्धा तुम्ही हे सगळं साहित्य तुमच्याकडे आणून तुम्ही चित्रकला शिकायला सुरुवात करू शकता। आता आपण थोडंसं 10 वर्षाच्या पुढे म्हणजे साधारण 5वी ते 10वी या वयोगटातलं साहित्य बघूया। 5वी 6वीत गेल्यानंतर आपण कलर पेन्सिल्स आणायला सांगतो। हे खूप छान मीडियम आहे, कुठलं तरी नवीन माध्यम आपण शिकावं असं आपल्याला वाटतं, त्यामुळे कलर पेन्सिलनी एक पुढची स्टेप आपण ड्रॉइंग मध्ये घेत असतो। आता या वयोगटातली मुलं एलिमेंटरी इंटरमिजिएट अशा ग्रेड एक्झाम्स देतात किंवा NID ड्रॉइंग कॉलेजेसमध्ये, म्हणजे अगदी 11वी 12वीच्या एंट्रन्स एक्झाम ज्या असतात ड्रॉइंग कॉलेजेसच्या, तर त्याच्यासाठी जॉमेट्री हा विषय असतो, त्यामुळे जॉमेट्री बॉक्स असणं गरजेचं आहे। आणि त्याच्यानंतर पोस्टर कलर्स या ग्रेड एक्झाम्स ज्या असतात म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या वेळेस पहिल्यांदा आपण खऱ्या अर्थाने पेंटिंग करायला सुरुवात केलेली असते
आणि पोस्टर कलर्स हे आपण तेव्हा वापरतो. त्याच्यानंतर जसं मी आता ऑइल पेस्टल्स बद्दल बोलले की तुम्ही कुठल्याही कंपनीचे आणि कितीही शेड्स तुम्ही घेऊ शकता. तसंच कलर पेन्सिलच्या बाबतीत तुम्ही जास्त शेड्सच्या कलर पेन्सिल्स देखील वापरू शकता. आता आपण थोडंसं पेंटिंग विषयी बोलतोच आहोत, तर बेसिक ब्रश जे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे हे 2 ब्रश, फ्लॅट ब्रश आणि राऊंड ब्रश. हे अगदी बेसिक सुरुवातीला तुम्ही हे 2च ब्रश आणलेत आणि पेंटिंग सुरू केलं शिकण्यासाठी तर तुम्हाला उपयोग होऊ शकतो. भरपूर ब्रशचे प्रकार, वेगवेगळे नंबर्स असतात ब्रशचे. मी आता म्हणल्याप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये एकदम बेसिक साहित्य जे आहे ते आपण बघतोय. जास्त डिटेलमध्ये मी जात नाहीये कारण की प्रत्येक मीडियमचा एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. एवढ्या गोष्टी आहेत खरं तर. तर आता आपण जसं पोस्टर कलर्स बद्दल बोललो तसंच अजून एक मीडियम म्हणजे ॲक्रेलिक कलर्स. ॲक्रेलिक कलर्स हे लगेच वाळतात. फॅब्रिक पेंटिंगसाठी म्हणून ॲक्रेलिक कलर्सचा किंवा कॅनव्हास पेंटिंगसाठी जास्त वापर ॲक्रेलिकचा केला जातो. त्याच्यानंतर वॉटर कलर्स आहेत. वॉटर कलरिंग हे आपण हँडमेड पेपरवरती करतो. आता पुन्हा एकदा मगाशी मी म्हणले होते तसं की प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा हँडमेड पेपर आहे. मला आता स्क्रीनवरती त्याचं टेक्स्चर दिसत असेल की आता मी कॅनव्हास पेंटिंग जे म्हणले तर हा कॅनव्हास पेपर आहे. कॅनव्हासवरती ऑइल कलर्स देखील वापरले जातात. आपण त्याविषयी एक वेगळा डिटेल व्हिडिओ करूया. पण आता तुम्ही सुरुवातीला म्हणजे जसं जसं तुमचं स्टेप बाय स्टेप शिक्षण होत जाईल तसं पोस्टर कलर्स नंतर तुम्ही ॲक्रेलिक आणि वॉटर कलरिंग तुम्ही नक्कीच करू शकता. जशी आता आपण A4 साईजची ड्रॉइंग बुक बघितली तसं तुम्ही वयाने मोठे असाल पण तुम्हाला अगदी बेसिक पासून ड्रॉइंग शिकायला सुरुवात करायची असेल पण A4 साईजच्या ड्रॉइंग बुकच्या ऐवजी तुम्ही अशा अगदी छोट्या साईजच्या नोटबुक्स ज्या असतात की ज्या स्पायरल बेंडिंग मध्ये येतात आणि आतमध्ये प्लेन पेपर असतात, तुम्ही अशा प्रकारच्या नोटबुक सुद्धा आणू शकता आणि या बुकमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे कलर पेन्सिल किंवा ऑइल पेस्टल्स या पद्धतीची जी सगळी ड्रॉइंग्स आहेत तुम्ही अशा प्रकारच्या नोटबुकमध्ये नक्कीच प्रॅक्टिस करू शकता. आणि या नोटबुकच्या सुद्धा वेगवेगळ्या साईजेस असतात. म्हणजे तुम्हाला ड्रॉइंगची आवड आहे आणि तुम्हाला तुमच्या फ्री टाइममध्ये तुमच्या बॅगमध्ये तुम्हाला जर अगदी कमी साहित्य कॅरी करायचं असेल तर एक छोटासा पेन्सिलचा बॉक्स, कलर पेन्सिल किंवा हे 12 शेड्सचे ऑइल पेस्टल्स या छोट्या साईजच्या नोटबुक्स असं तुम्ही कॅरी करू शकता आणि तुमच्या फ्री टाइममध्ये तुम्ही नक्कीच ड्रॉइंग करू शकता. स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती शॉर्ट्स जर तुम्ही बघत नसाल तर आवर्जून बघा कारण की त्या शॉर्ट्समध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे डूडल किंवा मंडाला आर्ट किंवा वॉटर कलर पेंटिंग, ॲक्रेलिक पेंटिंग हे मी पोस्ट करत असते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी जी बेल आयकॉन दिली ती पण प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळेल. आता आपण हे चित्रकलेचं साहित्य बघितलंच आहे पण तुम्हाला जर चित्रकला खूप आनंदाने आणि खूप सोप्या पद्धतीने शिकायची असेल तर कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे आमचं पुण्यामध्ये, ते नक्की जॉईन करा. सगळे रजिस्ट्रेशन डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आमच्या विद्यालयामध्ये गायन, वादन, चित्रकला अशा सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. स्वामिनी व्लॉग्सचे मागचे जे व्हिडिओज आहेत तर त्याची लिंक कुठेतरी आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ते व्हिडिओज देखील नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कला ही आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे आणि तुम्ही देखील तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये एक तरी कला शिकणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.